नमस्कार. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वर. नमस्कार. आज आपण ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय, जो गुणातीत विभाग योग या नावाने आहे, तो बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण ज्ञान म्हणजे काय, प्रकृती पुरुष विचार बघितला. तसंच प्रकृती पुरुषापासून या जगताची निर्मिती कशी होते हे बघितलेले आहे. तर या भागामध्ये प्रकृती ही त्रिगुणाच्या साह्याने जीवात्म्याला कशी बांधून ठेवते हे आपण बघणार आहोत. तसंच हे त्रिगुण म्हणजे काय आहेत, हे कशापासून निर्माण होतात, त्यांचा परस्परांशी संबंध काय आहे, तसंच त्यांची फलप्राप्ती काय आहे, आणि या त्रिगुणांना उल्लंघून ज्ञानी भक्त हा कसा भक्ती मार्गाकडे वळतो आणि मोक्षापर्यंत पोहोचतो, हे याचं सविस्तर वर्णन आपण या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण गुण म्हणजे काय हे बघू. तर ज्या योगाने अंतःकरण त्रिगुणात्मक वृत्ती धारण करतं त्याला गुण असं म्हटलेलं आहे. तर हे गुण 3 प्रकारचे आहेत, सत्व, रज, तम, आणि हे प्रकृतीपासून निर्माण झालेले आहे. तर यातला सत्वगुण हा उत्तम आहे, रजोगुण हा मध्यम आहे, आणि तमोगुण हा निकृष्ट आहे. शरीराला जशा बालपण, तरुणपण आणि वृद्धपण अशा अवस्था असतात, तसे हे जे त्रिगुण आहेत हे अंतःकरणाला स्पर्श नसतात. तर इथे आपण बघू की अंतःकरण म्हणजे काय. कारण अंतःकरण म्हणजे हा केस अवयव नाही किंवा इंद्रिय नाही आहे की ते आपल्याला दाखवता येईल. तर अंतःकरण म्हणजे आपल्या हृदयातला भाव. तर जेव्हा आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून तयार होत असतं, आपलं शरीर पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे, तर त्या शरीराबरोबरच हे हृदयाचा भाव हा तिथे प्रतिष्ठित झालेला असतो. म्हणजे ज्या वेळेस आपलं हृदय हे संकल्प विकल्प करतं तेव्हा त्या भावाला आपण मन म्हणतो. जेव्हा ते चिंतन करतं तेव्हा त्याला आपण चित्त म्हणतो. आणि जेव्हा ते निश्चयात्मक वृत्ती धारण करतं आणि ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतं तेव्हा त्याला आपण बुद्धी म्हणतो. आणि जेव्हा देहाला मीपणा प्राप्त करून देतो तेव्हा त्याला आपण अहंकार म्हणतो. म्हणजे हृदयामध्ये हे 4ही भाव जेव्हा एकत्रित असतात तेव्हा त्या हृदयाला अंतःकरण म्हटलेलं आहे. आणि हा हृदयातला भाव कशापासून येतो, तर हे पंचमहाभूतांचा जो सत्वांश आहे त्याच्यापासून हे अंतःकरण तयार होतं. म्हणजे मुळात अंतःकरण हे सत्वशील असतं. तर असं हे जे अंतःकरण आहे, हे अंतःकरण जेव्हा अज्ञानाचा स्वीकार करतं त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी ज्या वृत्ती निरनिराळ्या तयार होतात, त्याच्या ठिकाणी 3 वृत्ती या प्रामुख्याने निर्माण होतात. तर त्याला सत्व, रज, तम असं म्हटलेलं आहे. तर जेव्हा हे 3ही गुण समान असतात तेव्हा ही प्रकृती, या प्रकृतीला गुणसाम्य प्रकृती असं म्हटलं जातं. तेव्हा सृष्टीमध्ये कुठलीही हालचाल होत नाही. पण जेव्हा या 3ही गुणांमध्ये वैषम्य निर्माण होतं तेव्हा मात्र या सृष्टीची हालचाल सुरू होते. आणि प्रकृतीचा खेळ या सृष्टीचा हा सृष्टीच्या अंतापर्यंत सुरू असतो. म्हणजे या निर्माण होणारा जीव हा जन्म मरण्याच्या चक्रामध्ये हा अडकला जातो. असे हे त्रिगुण जीवाला बांधून ठेवतात. तर हे कसे बांधतात तर ते आपण बघूया. तर देह आणि आत्मा हे परस्पर वेगळे आहेत. तर आत्मा कसा आहे, तर आत्मा सूक्ष्म आहे, अदृश्य आहे, तसंच तो स्वयंप्रकाशी आहे आणि उदासीन आहे, अमर आहे. आणि देह कसा आहे, तर देह हा स्थूल, जड, चेतन, तसंच प्रकृतीपासून निर्माण होणारा आहे. आणि प्रकृती विकारी आहे, त्याच्यामुळे हा जो देह आहे हाही विकारी आहे, नाशिवंत आहे. पण जेव्हा ही प्रकृती ह्या आत्म्याला या गुणांचा उपभोग घ्यायला बाध्य करते आणि हा आत्मा जेव्हा या प्रकृतीपासून निर्माण होणाऱ्या गुणांचा उपभोग घ्यायला लागतो, आपल्याला असं वाटतं, जेव्हा आपण दर्शनशास्त्र शिकू तेव्हा आपल्याला कळेल की आत्मा हा मुळात उदासीन आहे, पण प्रकृती त्याच्याच ठिकाणी विकार म्हणून त्याला हे गुण उपभोगण्यास प्रवृत्त करते. तर तेव्हा हा जो जीवात्मा आहे, आत्मा जो आहे, तो या देहाचा अभिमान धरतो
आणि मग त्यामुळे देहाचा अभिमान धरल्यावर त्याच वेळेस त्याला एक वाईट शकुन होतो. आणि या वाईट शकुनाचं फल काय? तर हा जो आत्मा आहे तो म्हणतो की हा देह म्हणजे मी आहे, या देहापासून जी कर्म केली जातात ती मी कर्म करतो. आणि मग याचं फळ असं मिळतं त्याला की जन्मापासून तर मृत्यूपर्यंत देहधर्माची सगळी दुःख याला भोगावी लागतात. असा हा गुणांच्या जाळ्यामध्ये अडकतो. तर ज्ञानेश्वर माऊलींनी हे इतकं सुंदर ओव्यांमधनं समजावून सांगितलेलं आहे. ते आता आपण बघूया की माऊली म्हणतात, देखे पुढिलाचे ओझे जरी आपुल्या माथा घेईजे, तरी सांगा कान दाटीजे धनुर्धरा. म्हणजे माऊली म्हणतात की आपण रस्त्याने चाललो आहे, आपल्यासोबत सहप्रवासी आहे, आणि आपण त्याचं ओझं जर आपल्या डोक्यावर घेतलं तर आपली मान अवघडणार नाही का? निश्चितच अवघडेल. त्याचप्रमाणे आत्मा हा स्वतंत्र आहे, पण तो जेव्हा देहाचा अभिमान धरतो आणि त्या देहाची सगळी कर्म मी करतो असं तो आपल्याकडे त्या कर्माचं कर्तेपण घेतो, तेव्हा तो त्या अवघडलेल्या स्थितीला सामोरं जावं लागतं. त्याला त्या सुख दुःखांना त्याला भोगावंच लागतं. पुढे माऊली म्हणतात, तैसी शुभाशुभ कर्मे निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. म्हणजे माऊली म्हणतात की ही जी या देहापासून चांगली वाईट जी काय कर्म होतात ती प्रकृती करते, प्रकृतीपासून होते. पण हा देहाचा अभिमान धरल्यामुळे आत्मा काय म्हणतो की ते कर्म मी करतो, आणि तो सहजपणे या त्रिगुणांच्या जाळ्यामध्ये अडकला जातो. तर हे जे ज्या त्रिगुणांच्या जाळ्यात अडकला जातो, तर हे त्रिगुण कसे आहेत, यांचे गुणधर्म काय आहेत, त्यांचा परस्परांशी काय संबंध आहे, हे आता माऊलींनी आपल्याला छान समजावून सांगितलेलं आहे. तर हे गुणांचं आपण वैशिष्ट्य बघत असताना सर्वप्रथम सत्वगुण आपण बघू. पण जगतामध्ये असा कुठलाही जीव नाही आहे, जीवात्मा नाही आहे की ज्याच्यामध्ये 3 गुण नाही आहे. प्रत्येकात हे 3 गुण आहेत. कुणीही पूर्ण सत्वगुणी नाही आहे, कुणीही पूर्ण रजोगुणी नाही आहे, आणि कुणीही पूर्ण तमोगुणी नाही आहे. एका प्रपोर्शनमध्ये हे प्रत्येक जीवामध्ये आहेत. तर यातल्या सर्वप्रथम सत्वगुण आपण बघूया. तर गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे की सत्वगुण कसा आहे? तत्वसत्रम निर्मलत्वाम प्रकाशक मनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग. म्हणजे सत्वगुण कसा आहे? तर तो निर्मल आणि स्वच्छ आहे. तसाच तो प्रकाशक मनामयम म्हणजे बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा आहे. बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणार असल्यामुळे अध्ययन, अध्यापन, चिंतन, मनन, वाचन, लेखन याकडे याचा ओढा हा अधिक असतो. तसंच आध्यात्मिक बैठक आणि शास्त्रार्थांचा पगडा याच्यावर असल्यामुळे हा पवित्र, शांत, उदार आणि कमालीचा सहनशील असतो. सत्वगुण हा सहनशीलतेमध्ये अगदी सगळ्या वरच्या स्थानावर असतो. सगळं सहन करण्याचं त्याला त्याच्याजवळ सामर्थ्य असतं. तसंच हा जो सत्वगुण आहे हा जीवाला ज्ञानाच्या आधाराने ऊर्ध्वगतीने स्वर्गापर्यंत, मोक्षापर्यंत नेण्याचं सामर्थ्य आपल्याजवळ ठेवतो. असा हा सत्वगुण आहे. तर असा हा जो सत्वगुण आहे, मग हा सहनशील, उदार, शांत असल्यामुळे हा भित्र आहे का, मूळचूट आहे का, दबून राहणार आहे का, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे का? तर असं मुळीच नाही आहे. विवेक आणि सारासार विचार करण्याची वृत्ती त्याची असल्यामुळे तो सगळं सहन करण्याचं सामर्थ्य आपल्याजवळ ठेवतो. पण त्याच्या ठिकाणी स्वकर्तव्याची जाणीव ही प्रकर्षाने असते. तसंच दुर्जनांचा संहार करणं आणि सज्जनांचा परिपोष करणं हे गुण त्याच्याकडे प्रामुख्याने असतात. तर मग हा सत्वगुण आहे. मग हा जीवाला काय प्रदान करतो? तर हा सत्वगुण जीवाला सुख प्रदान करतो. सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग. सुख प्रदान करतो, ज्ञान प्रदान करतो, सुख देणार आहे हा सत्वगुण. पण असा हा सत्वगुण जरी आहे तरी हा पूर्णपणे निर्दोष आहे का? इतका चांगला आहे हा सत्वगुण, पण हा सत्वगुण पूर्णपणे निर्दोष नाही आहे. हा याच्या ठिकाणी दोष आहेत, पण इतर दोन जे रजोगुण आणि तमोगुण आहे त्यांच्या मनाने याच्या ठिकाणचे जे दोष आहेत ते कमी आहेत. पण दोष आहेत. तर कोणते दोष आहेत? तर सत्वगुण जीवाला जे ज्ञान आणि सुख प्रदान करतो त्याच ज्ञान आणि सुखाने
जीवाला बांधून ठेवण्याचं काम सुद्धा हा सत्वगुण करत असतो. कसं ते आपण बघूया. तर सत्वगुण जीवाला काय करतो? सुख आणि ज्ञान प्रदान करतो. वास्तविक सुख आणि ज्ञान मिळवणं हा अंतःकरणाचा म्हणजे देहाचा धर्म आहे, आत्म्याचा नाही आहे. आत्म्यावर आरोप केला जातो की तो या गुणांचा उपभोग घेतो, सुख उपभोगतो, कर्म करतो वगैरे, पण त्याच्यावर हा आरोप केला जातो. आता हा देहाचा सत्वगुण हा जो आहे हा प्रकृतीचा धर्म आहे. मग प्रकृती कशी आहे? प्रकृती विकारी आहे. आणि विकार कसा आहे? तर विकार हा दुःखपूर्ण आहे, दोषपूर्ण आहे. म्हणजेच हा सत्वगुण सुद्धा दोषपूर्ण आहे. तर कसं ते आपण बघतोच आहोत. तर जे सुख आणि ज्ञान सत्वगुण जीवाला प्रदान करतं, त्याच सुखाने आणि ज्ञानाने हा जीवाला बांधून ठेवतो. कसं ते आपण बघू की हा जीवाला सुखी ज्ञान प्रदान करतो. ज्ञानामुळे तर हा सुखी होतोच. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून मध्ये याला सुख प्राप्त होतं. पण जेव्हा याच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होतं तेव्हा याच्या ठिकाणी थोडा अभिमान जागा होतो. कारण ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे की ज्ञानाच्या पावलावर पाऊल टाकून अहंकार हा चालत असतो. ह्या जोड्या ठरलेल्याच आहे. जसं सुख दुःख, पाप पुण्य, तसं ज्ञान आणि अहंकार. तर जेव्हा ज्ञानाने हा जीवात्मा परिपूर्ण होतो तेव्हा त्याच्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो, अभिमान निर्माण होतो. आणि अभिमान निर्माण झाला की तो आत्मज्ञानापासून दूर जायला लागतो. लोक मला विद्वान म्हणतात आहे, तुम्हाला सगळं शास्त्रांचं ज्ञान आहे, तुम्ही किती हुशार आहात, अशी त्याची स्तुती करायला लागली की हा अष्टसात्विक भावांनी ताठरून जातो. आणि आत्मज्ञानापासून आपण दूर जात आहोत, विषय सुखाकडे आपण चाललेलो आहे हे माहीत असताना सुद्धा तो त्या सुखाला बाजूला करू शकत नाही. ते सुख उपभोगण्यामध्ये हा गुंग होतो. तर भगवंत म्हणतात हे असं का होतं? तर या आत्म्याने देहाचा अभिमान धरल्यामुळे, या बाह्य ज्ञानामुळे याचीही अशी अवस्था असते. असा हा सत्वगुण जीवाला सुख आणि ज्ञान यांनी बांधून ठेवतो. त्यानंतर येतो रजोगुण. तर रजोगुण म्हणजे काय? रजोगुण म्हणजे मनाची चंचलता. मन जसं एका ठिकाणी स्थिर राहत नाही तसा हा रजोगुण एका ठिकाणी स्थिर राहत नाही. सतत कामामध्ये व्यस्त असणं हा याचा स्थायी भाव असतो. रजोगुण हा मनामध्ये अभिलाषा धरून असतो. काम्यकर्म करण्याकडे याची वृत्ती सतत असते. काम्यकर्म म्हणजे काय की कुठलंही काम करण्याआधी या कर्माचं फळ मला काय मिळेल हा विचार याच्या ठिकाणी आधी असतो. आणि जर फळ मला चांगलं मिळणार असेल तरच हा काम करण्यास उद्युक्त असतो. तर म्हणजे भौतिक सुखाच्या लालसेने हा काम करण्यासाठी सदा प्रवृत्त असलेला रजोगुण आहे. आणि तसंच याच्या ठिकाणी इच्छा या इतक्या प्रबळ असतात की त्यांची धाव ही मनाच्याही पुढे असते. माऊलींनी या रजोगुणाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. माऊली म्हणतात, पै ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेणे वीरा, न म्हणे व्यापारा रात्रंदिवस. माऊली म्हणतात की उन्हाळ्याच्या शेवट जेव्हा हा आषाढ महिना येतो, त्या आषाढ महिन्यामध्ये वारा कसा रात्रंदिवस वाहत असतो, त्याप्रमाणे हा जो रजोगुण आहे हा कामामध्ये, व्यापारामध्ये सतत व्यस्त असतो. आणि किती तन्मयतेने हा व्यस्त असतो, किती तत्पर असतो, तर त्याचं सुद्धा माऊली वर्णन करतात. काय चंचलू मासा, कामिनी कटाक्षू जैसा, लवलाव तैसा बिजोही नाही. म्हणजे त्याच्या चंचलतेचं किंवा त्याच्या कामाच्या तत्परतेचं वर्णन करताना माऊली म्हणतात की हा इतका चंचल असतो की पाण्यातला मासा, एखाद्या तरुणीचा नेत्र कटाक्ष किंवा आकाशातली वीज ही किती चंचल असते, पण त्यांच्या चंचलतेलाही हा मागे टाकून आपल्या कर्मामध्ये व्यस्त असतो. का व्यस्त असतो? तर ते सुद्धा माऊली सांगतात की तेतुलिनिया वेगे, स्वर्ग संसार पांगे, आगी माझी रिगे कर्माची ये. म्हणजे ह्या तीनही, मासा, तरुणीचा नेत्र कटाक्ष आणि आकाशातली वीज, यांच्या चंचलतेलाही मागे टाकून हा इतका चंचल होतो. कशासाठी होतो हा? तर इहलोकातलं सुख म्हणजे भौतिक जगातलं सुख आणि स्वर्ग लोकातलं सुख प्राप्त करण्यासाठी हा कर्माच्या आगीमध्ये उडी टाकायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. इतका हा कामामध्ये व्यस्त असतो.
असं माऊलींनी या रजोगुणाचं वर्णन केलेलं आहे. तर हा जर रजोगुण आहे, हा जीवाला काय प्रदान करतो? तर हा जो रजोगुण आहे हा रागात्मक आहे, रंगवणारा आहे. तसंच तृष्णा आणि आसंग यांनी जीवाला बांधून ठेवणारा आहे. तृष्णा आणि आसंग म्हणजे काय की ह्या जगतातले सगळ्या वस्तू ज्याच्यापासून सुख मिळणार आहे, जीवाला देहाला सुख प्राप्त होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याकडे याचा कल असतो. आणि सगळ्या मिळवलेल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचा उपभोग घेण्याची वृत्ती याच्या ठिकाणी पुरेपूर भरलेली असते. तसंच याला रागात्मक म्हटलेलं आहे. रागात्मक म्हणजे रंगवणारा. तर हा जीवात्म्याला कशाने रंगवतो? तर हा जीवात्म्याच्या ठिकाणी काम इतका आतुरतेने निर्माण करतो, कामातूर बनवतो जीवाला, की तो त्या कामाची थोडीशीही इच्छा याच्या ठिकाणी निर्माण झाली की हा त्याच्यात वाहावत जातो. कारण कामाचं काय वैशिष्ट्य आहे की काम जर पूर्ण नाही झाला तर जीवाला क्रोध येतो. क्रोधामध्ये अविचार असतो. अविचार आला की स्मृतिभ्रंश होतो. स्मृतिभ्रंशाने आत्मज्ञान नाहीसं होतं. आणि आत्मज्ञान नाहीसं झालं की बुद्धीला भ्रम होतो. आणि बुद्धीला भ्रम झाला की बुद्धी अज्ञानाकडे जाते, अज्ञानी होते. म्हणजे तो जो जीवात्मा आहे तो अज्ञानी होतो. असं हे कामाचं स्वरूप आहे. तर अशा या कामाने जे अज्ञानाकडे, जे दुःखाकडे लोटले गेलेले आहेत, अशी उदाहरणं आपल्याला पुष्कळ सांगता येतील. रावण आहे याचं एक उदाहरण. तसंच विश्वामित्र ऋषी आहे. तसंच ययाती राजा आहे. रावणाचं उदाहरण कसं हे बघता येईल की रावण तसा मुळामध्ये विद्वान होता, पंडित होता, पराक्रमी होता, सगळं धर्मशास्त्र जाणणारा होता आणि सतत कार्यामध्ये मग्न राहणारा होता. पण तो अत्यंत भोगी होता आणि सगळा भोगवाद हा शरीराशी केंद्रित असतो. आणि शरीराशी तो केंद्रित असल्यामुळे शरीराला सुख प्राप्त करण्यासाठी मग तो नीती अनीती, पाप पुण्य, चांगलं वाईट याचा विचार करत नाही. शरीराला भोग मिळवणे एवढंच उद्दिष्ट त्याच्या समोर असतो. आणि रावणाचं हेच झालेलं आहे की असा इतका तो ज्ञानी असूनही तो आत्मज्ञानापासून दूर लोटला गेलेला आहे. तसंच विश्वामित्र ऋषींचं झालेलं आहे की मोहाच्या एका क्षणाला बळी पडून त्यांनी मेनकेसाठी आपली 60,000 वर्षाची तपश्चर्या मातीमोल केली. तसंच राजा ययाती इतका तो कामातूर झालेला असतो आणि कामाचा उपभोग घेत असतो. पण शेवटी तो सुद्धा म्हणतो की ह्या कामाला पुरे अलम हा शब्द माहीतच नाही आहे. कितीही उपभोग घेतला तरी पण पुन्हा हा तेवढ्याच उत्कटतेने आपल्याला कामाचा उपभोग घ्यायला लावतो. जसं आगीमध्ये तूप टाकलं, यज्ञामध्ये तूप टाकलं की ती आग आणखीन भडकते, तसा हा जर काम पूर्ण केला तर तो आणखीन भडकतो. असा हा रजोगुण आहे. म्हणून या रजोगुणाचं तसंच आणखीन काय वैशिष्ट्य आहे तर हा रजोगुण जो आहे हा लोभी आहे, हावरट आहे आणि अति महत्वाकांक्षी आहे. लोभी तर इतका आहे की सतत कर्म करत असल्यामुळे प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी हा प्रयत्नशील असतो. याला प्रत्येक गोष्ट हवी असते. वास्तविक पाहता याच्या ठिकाणी असणारा हा सतत कामामध्ये व्यस्त असणारा, कामामध्ये घडून गेलेला जो रजोगुण आहे तो चांगला गुण आहे. त्याच्यामुळे काय होतं की समाजातील लोक सुखी होतात, त्यांना सुखसुविधा मिळतात. पण जेव्हा हा रजोगुण सत्वगुणाकडे झुकला असेल तेव्हा. पण जर हा तमोगुणाकडे झुकला असेल तर हा लोभ हावरट बनतो. प्रत्येक गोष्ट याला हवी असते, समाधान हे नाहीच. जसं की हा सतत कामातूर असल्यामुळे, कामामध्ये व्यस्त असल्यामुळे हा सुखी जीवन तर जगतोच, पण माझ्यानंतर माझ्या बायका मुलांचं कसं होईल हा विचार करून तो त्यांच्यासाठी अधिक संपत्ती जमा करण्याच्या मागे लागतो. मी या मृत्यू लोकामध्ये आहे, मी इतकं सुखी आयुष्य जगतो आहे, पण मी मेल्यानंतर मला इतकं सुख मिळेल का? म्हणून मग तो काय करतो की धार्मिक कृत्य करायला लागतो. यज्ञयाग कर, व्रतवैकल्य कर, मंदिरं बांध, मंदिरांना मोठमोठ्या देणग्या दे, अशी कर्म करायला लागतो. तसंच हा अति महत्वाकांक्षी असतो. म्हणजे कुठलंही कर्म जरी हा कर्मामध्ये बुडलेला असला तरी पण हे कर्म मी केलेलं आहे, माझ्यामुळे हे प्राप्त झालेलं आहे, ही अति महत्वाकांक्षा याच्या ठिकाणी ही अगदी
जोपासलेली असते. या महत्वाकांक्षेसाठी म्हणजे या अति महत्वाकांक्षेमुळे हा भौतिक सुखामध्ये सतत लोटलेला असतो. ते मिळवण्याचा हा सतत प्रयत्न करत असतो. म्हणून माऊली या रजोगुणाचं वर्णन कसं करतात की माऊली म्हणतात की निंबोवियाचे पीक वरी गोड आत विख तैसे हे राजस दैक क्रियाफळ. म्हणजे माऊली म्हणतात की ह्या लिंबोण्या असतात त्या पिकल्या की रंगरूपाने किती सुरेख दिसतात, पण त्या थोड्याशा जरी आपण चाखल्या तर त्या विषासारख्या कडू असतात, विषारी असतात. तसं हे तसा हा रजोगुण आहे की या रजोगुणापासून जी कर्मफळं निर्माण होतात ती अतिशय गोंडस दिसतात, चांगली दिसतात दिसायला, पण ती आतून दुःखाने भरलेली असतात. जसं आपण लिंबोणी खाल्ली की आपल्याला ते विषासारखं कडू वाटतं, तसं की आपण बाजारामध्ये जातो तेव्हा फळं तिथे ठेवलेली असतात, खोटी फळं ठेवलेली असतात, पण ती इतकी ताजी आणि रसरशीत दिसतात की आपल्याला ते घेण्याचा मोह होतो, पण जेव्हा ते आपण खाण्यासाठी फोडून बघतो तेव्हा त्यात माती भरलेली असते. तर रजोगुण हा असा आहे. त्यानंतर येतो तमोगुण. तर तमोगुण म्हणजे काय, तर तमोगुण म्हणजे मूर्तिमंत अज्ञान, अविवेक, अविचार, तसंच मोहानी ग्रासून टाकणारा. जे आत्म्यालाच देहालाच आत्मा मानतात त्यांना हा पूर्णपणे ग्रासून टाकतो. तसंच हा तमोगुण चराचरामध्ये वाढायला लागला की इतर कुठल्याही गुणांचा समावेश हा तिथे होऊ देत नाही. आपलं वर्चस्व हा त्याच्यावर गाजवतो आणि सगळ्यात महत्त्वाचा दुर्गुण म्हणजे हा ज्ञानाला निस्तेज करतो. तसंच इंद्रियांना मूढत्व आणतो, जडत्व आणतो, मनाला मूढत्व आणतो आणि आळस आणि निद्रा याच्यामध्ये जीवाला गुंगवून टाकतो. हे या तमोगुणाचं वैशिष्ट्य आहे. तर हा अज्ञानाला निस्तेज केल्यामुळे हा बुद्धिहीन असतो, याची बुद्धी याच्या ठिकाणी बुद्धी नसतेच. त्याच्यामुळे चूक काय बरोबर काय हे याला कळत नाही. आपण जे वागतो तेच बरोबर आहे असं त्याला वाटतं. तसंच अज्ञानामुळे विवेक आणि सारासार विचार नसतो. त्याच्यामुळे कोणाशी कसं बोलावं, कसं वागावं, कसा व्यापार करावा, आपण जे समाजामध्ये वागतो आहे तर लोक आपल्याला काय म्हणतील याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नसतं. तर असा हा जो तमोगुण आहे हा जीवाला आळस, निद्रा आणि प्रमाद यांनी बांधून ठेवतो, आळशी बनवतो जीवाला. कुठलंही काम करण्याची वृत्ती याच्या ठिकाणी नसतेच. वास्तविक पाहता याच्या ठिकाणी काही गुण नसतात असं नाही आहे, गुण असतात, पण इतका आळस भरलेला असतो की त्या गुणांचा उपयोग करून आपलं जीवन सुखी करावं, आपण काही कर्म करून आपली जी जीवन पद्धती आहे ती सुधारावी असं याला मुळीच वाटत नाही. आधीच त्या स्थितीत राहायला याला आवडतं. असेल माझा हरी तर देईल काठल्यावरी, ही म्हण हा पुरेपूर अंमलात आणत असतो. तसंच आळस आणि निद्रा, निद्रा तर इतकी याला प्रिय असते की याला असं वाटतं की मला ब्रह्मदेवाचं आयुष्य लाभावं आणि मी झोपून राहावं, सतत सतत जांभाळ्या देणं, सतत झोपलेलं राहणं, हे तमोगुणाचं वैशिष्ट्य आहे. तमोगुण तिथे अतिशय जागृत झालेला असतो. असा हा तमोगुण आहे. आणि सगळ्यात मोठा दुर्गुण म्हणजे याचा प्रमाद. प्रमाद म्हणजे माजूरपणा. याच्या ठिकाणी बुद्धिहीन असल्यामुळे तारतम्य वागण्यात नसतं, विवेक नसतो. त्याच्यामुळे मनाला जे येईल ते बोलायचं, कुणाचाही अपमान करायचा, टाकून बोलायचं, हे याच्या ठिकाणी हे दुर्गुण पुरेपूर भरलेले असतात. म्हणजे हा तमोगुण जीवाला दुःखाकडे नेतो, अज्ञानाकडे नेतो. तसंच हा जो तमोगुण आहे तर सत्वगुण आणि तमोगुण हे परस्पर विरोधी आहेत. तर सत्वगुण जीवाला काय देतो, तर सत्वगुण जीवाला ज्ञानी बनवतो, सुख देतो आणि त्याला पुण्यात्मा बनवतो, मोक्षापर्यंत नेण्याचं सामर्थ्य ठेवतो. तर हा जो तमोगुण आहे हा जीवाला अज्ञानाच्या अंधारात लोटतो, दुर्गुणांना जवळ करतो आणि त्या दुर्गुणामुळे हा यांना अधोगतीला नेतो. तर असा हा सत्वगुणाच्या अगदी विरुद्ध हा तमोगुण आहे. तर असं हे माऊलींनी या गुणांचं वर्णन केलेलं सांगितलेलं आहे की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर हा सत्वगुण आहे याच्यापासून सत्कर्म केली जातात, पुण्यकर्म केली जातात.
पण रजोगुण आणि तमोगुणाचं वर्णन करताना माऊलींनी आणखी विशेषत्वाने याचं वर्णन केलेलं आहे की माऊली म्हणतात की हे रजोगुण आणि तमोगुण कसे आहेत. माऊली म्हणतात, म्हणून मृत्यूच्या नगरी मानजती निकिया परी हे जीविताचे वैरी म्हणून या. म्हणजे माऊली म्हणतात की हा जो रजोगुण आहे आणि हा तमोगुण आहे हे किती वाईट आहेत. मृत्यूच्या नगरी म्हणजे या मृत्यू लोकामध्ये यांना खूप मान आहे, यांची खूप चलती आहे. कारण आपण आपल्या आजूबाजूला बघतो की रजोगुणाने भरलेले तमोगुणी असलेले लोक आजूबाजूला भरपूर आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांनी हे या मृत्यू लोकांमध्ये लोक जास्तीत जास्त लोक यात वावरतात आहे. सत्वगुणी लोक फार कमी आहेत. कारण यांची या मृत्यू लोकांमध्ये चलती आहे, यांना मान आहे, विशेष मान आहे. का बरं मान आहे? कारण हे जीवाला कामी बनवतात, क्रोधी बनवतात आणि सतत कामासाठी आसुसलेलं बनवतात, अतिमहत्वाकांक्षी बनवतात. तर या रजोगुणाचं वर्णन करताना सुद्धा ह्या दोन्ही गुणांचं वर्णन करताना माऊली या गुणांचं वैशिष्ट्य सुद्धा सांगतात आहे की हे चैतन्याच्या शेजारी बैसती ज्ञानाच्या हारी म्हणून तर प्रवर्तले महामारी सावर्तीना. म्हणजे या दोन्ही गुणांचं वैशिष्ट्य सांगताना माऊली अगदी समजावून सांगतात आहे की यांचं किती दुष्ट आहेत हे गुण. की माऊली म्हणतात की हे जे रजोगुण आणि तमोगुण आहे हे चैतन्याच्या म्हणजे ज्ञानाच्या मांडीला मांडी लावून बसण्यास कमीपणा मानत नाही. की जेव्हा ते अवगुणांनी भरलेले आहेत आणि ते आपल्याला ओळखता येत नाही इतके हे एकरूप त्या ज्ञानाशी अगदी खेटून बसतात आणि त्या जीवाला सहज आपल्याकडे ओढून महामारी म्हणजे नरकामध्ये लोटण्यासाठी हे सदैव तत्पर असतात, जीवाला बुडवतात असे हे आहेत. तर हा जो रजोगुण आहे हा कसा बुडवतो जीवाला, नरकामध्ये कसा नेतो, तर त्याचं सुद्धा वर्णन माऊलींनी सुंदर केलेले आहे. की रजोगुण कसा आहे तर हे जळे विण बुडविती आगी विण जाळती न बोलता कवळती प्राणी आते. जळे विण बुडविती म्हणजे कामामध्ये इतका तो जीवाला बुडवतो की तिथे त्याला पाण्यामध्ये बुडवण्याची गरज भासत नाही. असा हा रजोगुण त्या जीवाच्या ठिकाणी काम उत्पन्न करतो आणि तो काम जर उत्पन्न नाही झाला तर आपोआप त्याच्या ठिकाणी इतका क्रोधाग्नी निर्माण होतो की त्याला जळण्यासाठी अग्नीची गरजच भासत नाही. त्या क्रोधाग्नीमध्येच तो जळतो आणि न बोलता कवळती प्राणी येते. म्हणजे आणि तो इतकं हे बेमालूमपणे करतो की काहीही न बोलता गाजावाजा न करता जीवाला त्या कामाने ग्रासून टाकतो, कामी बनवतो आणि पापाच्या नरकामध्ये ढकलतो. असा हा रजोगुण आहे. आणि तमोगुण तर त्याच्याहून आणखीन वरचढ म्हणून माऊलींनी वर्णन केलेले आहे. की माऊली म्हणतात की शस्त्रे विण साधती दोरी विण बांधती ज्ञानी असी वदती पैज लावणी. म्हणजे तमोगुण हा किती क्रूर आहे, किती हा जीवाला नरकामध्ये टाकण्यासाठी आतुर झालेला असतो. तर शस्त्रे विण साधती म्हणजे एक तर तमोगुण हा अज्ञानी असल्यामुळे बुद्धीहीन असतेच, त्याच्यामुळे वागण्याचं तारतम्य नसतं, बोलण्याचं तारतम्य नसतं, विवेक नसतो. त्याच्यामुळे हा आपल्या वागबाणांनी समोरच्याला इतकं घायाळ आणि जखमी करतो की त्याला वेगळ्या शस्त्रांची गरजच भासत नाही. त्याचे वागबाणच हे इतके समोरच्याला जखमी करतात, घायाळ करतात की असा हा तमोगुण आपल्या वागबाणांनी समोरच्याला जखमी करत असतो. तसंच दोरी विण बांधती विवेक आणि सारासार विचार नसल्यामुळे कोणाशी कसं वागावं, कोणाशी कसा व्यापार करावा हे नसल्यामुळे जे सज्जन लोक असतात, जे चांगले लोक असतात त्यांना सुद्धा हा गोंधळात टाकून ठेवतो. जाऊ की नको त्यांच्या म्हणजे मनाला येईल ते असं अज्ञानी लोकांसारखं वागणं बोलणं असल्यामुळे ते समोरचा ज्ञानी मनुष्य सुद्धा गोंधळून जातो आणि त्यांच्या प्रगतीच्या याच्यामध्ये हा बाधा म्हणून प्रगतीमध्ये हा बाधा उत्पन्न करतो. म्हणजे म्हणून माऊलींनी यांना काय म्हणलंय, दोरी विण बांधती. म्हणजे या आपल्या अव्यवहारी वागण्यातनं, अव्यवहारी बोलण्यातनं समोरच्याला हे बांधून ठेवतो हा तमोगुण. आणि सगळ्यात मोठा दुर्गुण म्हणजे ज्ञानियासी वदती पैज लावणी.
हा मोठा दुर्गुण यांच्या ठिकाणी, हा तमोगुणाच्या ठिकाणी असतो. कारण काय आहे की आपण आधीच बघितलेलं आहे की तमोगुण कसा आहे की हा ज्ञानाला निस्तेज करतो. ज्ञानी लोक दिसले की ज्ञानी लोकांशी याचं पक्क वैर असतं. त्यांना निस्तेज कसं करायचं, त्यांच्या ज्ञानावर आक्षेप कसे घ्यायचे, तुमचं ज्ञान किती वेगळी आहे, स्वतः जवळ ज्ञान नसलं तरी ज्ञानाच्या गोष्टी करून त्यांना नामोहरम करण्यास हे फार पटाईत असतात. आणि त्यांची सतत मानहानी करणं, त्यांना टोचून बोलणं हे अज्ञानीपणाचं लक्षण असल्यामुळे हे सतत त्यांच्यावर असे हे वारपान टाकून त्यांना खजील करत असतात, त्यांची मानहानी करत असतात. आणि ज्ञानी लोकांना मानहानी होणे हे वध केल्यासारखंच असतं. तर बरं, हे नुसते एकट्यानेच वध करतात का, तर हे पैज लावतात. म्हणजे तुझ्याच्यानी हा या ज्ञानी लोकांचा अपमान होत नाही का, मी करतो, मी आणखीन त्याचा किती जास्तीत जास्त अपमान करतो, यासाठी यांच्यामध्ये पैज लागलेली असते. असा हा तमोगुण आहे. तर माऊलींनी या रजोगुणाचं आणि तमोगुणाचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि त्यांचं हे खरं रूप आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि म्हणून ह्या रजोगुणाला आणि तमोगुणाला नरकाची द्वारं म्हटलेली आहे. तर म्हणून माऊली म्हणतात की म्हणून मृत्यूच्या नगरी मानजती निकिया परी, हे जीविताचे वैरी म्हणून या. हे वरून कितीही चांगले दिसत असले, कितीही सुखी जीवाला करत असले तरी पण हे जीविताचे वैरी आहेत, जीवाला हे नरकामध्ये लोटणारे आहेत. असं हे रजोगुण आणि तमोगुणांचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. तर तुम्ही ह्या रजोगुण आणि तमोगुणाला जिंकून तुम्ही सत्वगुणाकडे जावं, सत्वगुण आपल्या अंगी वाढवावा, हे सांगण्याचं वैशिष्ट्य या इथे माऊलींनी समजावून सांगितलेलं आहे. तर मग हे जे तीनही गुण आहे, मग यांचा परस्परांशी काय संबंध आहे, हा प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला आहे. आणि अर्जुन भगवंताला विचारतात आहे. तर भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात आहे की यांचा परस्परांशी संबंध आहे. कसा, तर जेव्हा तुम्ही रजोगुण आणि तमोगुण यांना जिंकता तेव्हा तुमच्या ठिकाणी सत्वगुण जागृत होतो आणि तुमच्याकडनं चांगली सत्कर्म घडली जातात. पण जेव्हा तुम्ही सत्वगुण आणि तमोगुण यांना जिंकता तेव्हा तुमच्या ठिकाणी रजोगुण जागृत होतो, तुम्ही कर्मामध्ये आसक्त होता. आणि जेव्हा सत्वगुण आणि रजोगुण यांना तुम्ही जिंकता तेव्हा तमोगुण तुमच्या ठिकाणी हा जागृत होतो. तर हे सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण ह्यांचा परस्परांशी काय संबंध आहे, तर तो सुद्धा आपण बघू. की आपण आपल्या ठिकाणी सत्वगुण जागृत झालेला आहे, तर आपण दिवस रात्र सत्वगुणाने जागृत राहू का, नाही. कारण की आपल्याला आपली जी देहयात्रा आहे ती चालवण्यासाठी आपल्याला भूक लागेल, आपल्याला तहान लागेल, आपल्याला भूक, तहान, निद्रा ह्या गोष्टींची आवश्यकता भासेल. मग ह्यासाठी आपल्याला कर्म करावी लागतील. काहीतरी भूक भागवण्यासाठी आपल्याला काहीतरी मिळवावं लागेल, काहीतरी काम करावं लागेल. म्हणजे आपल्या ठिकाणी रजोगुण जागृत होणं आवश्यक आहे. मग समजा आपल्या ठिकाणी रजोगुण जागृत झाला तर काय आपण 24ही तास रजोगुण म्हणजे कामच करत राहणार आहोत का, नाही. कारण आपली इंद्रियांना काम करण्याला मर्यादा आहे. ती इंद्रिय थकतील, त्यांना विसावा द्यावा लागेल, त्यांच्या ठिकाणी शिथिलता आणावी लागेल. मग त्यासाठी आपल्याला तमोगुण जागृत करावा लागेल. तर तमोगुण जागृत झाला की ही जी इंद्रिय आहे जी काम करून थकलेली आहे ती विसावा घेतील आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कामासाठी पूर्ण क्षमतेने ती तयार होतील. निद्रा घेतली की आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा तत्परतेने कामाला लागतो. झोप जर झाली नाही तर त्याचे काय परिणाम होतात हे आपण सगळे जाणतोच आहे. की दुसरा दिवस किती खराब जातो, ऍसिडिटी काय वाढते, मरगळल्यासारखं काय वाटतं, काम करण्याचं लक्ष लागत नाही. तर हे असे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांचा परस्परांशी संबंध आहे. आपल्याला फक्त यांचा बॅलन्स सांभाळायचा आहे की कुठला गुण आपण किती वाढवायचा आणि कुठल्या गुणाला किती मर्यादेमध्ये ठेवायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. तर ह्या गुणांचा परस्पर संबंध सांगत असताना एक विवेकानंदांचं उदाहरण मला छान सांगावंसं वाटतं. की एकदा स्वामीजींना त्यांचा शिष्य म्हणाला की स्वामीजी, तुम्ही जेव्हा पाश्चात्य देशात जाता तेव्हा तिथल्या लोकांना तुम्ही सत्वगुणाचं महत्त्व समजावून सांगता आणि सत्वगुण हा अंगी बाळगावा असं अगदी निक्षून सांगता. आणि आपल्या देशात आल्यावर मात्र तुम्ही रजोगुणाचं महत्त्व लोकांना समजावून सांगता.
सगळी माणसं सगळीकडे सारखीच असतात, तर मग सगळे गुण हे सगळ्यांना सारखेच नको का लागायला? तर तेव्हा स्वामीजी त्याला समजावून सांगतात की जो हा पाश्चात्य देश आहे हा भोगप्रधान देश आहे. भौतिक सुखामध्ये, भौतिक सुखाच्या मागे लागलेला सतत पळत आहे. हा भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे संशोधन करणं, सुख प्राप्त करून घेणं, अगदी चरमसीमेवर हा भौतिक सुखाच्या पोहोचलेला आहे, सतत धावतो आहे, पण त्याला आत्मसुख, आत्मज्ञान प्राप्त होत नाही आहे. तो त्या सुख मिळवण्याच्या मागे लागला आहे. का बरं? कारण त्याच्या ठिकाणी सत्वगुण नाही आहे. तर त्यांना ज्या आनंदासाठी हे ज्या भौतिक सुखाच्या मागे लागलेले आहे, त्यांना तो आत्मज्ञानाचा आनंद मिळवण्यासाठी त्यांच्या ठिकाणी सत्वगुण जागृत होणं आवश्यक आहे. म्हणून मी त्यांना सत्वगुण तुम्ही तुमच्या अंगी बाणवा हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून मी त्यांना सत्वगुणाचं महत्त्व सांगतो आहे. आणि आपल्या देशामध्ये काय आहे की आपल्या देशामध्ये सत्वगुण तर आहेच, पण तो तमोगुणाने झाकलेला आहे. म्हणजे गोष्टी ज्ञानाच्या करायच्या, पण कुठलंही कर्म करायचं नाही. आळस, निद्रा, प्रमाद यामध्ये लोटून राहायचं, सतत त्याच्यातच राहायचं. हा असा प्रकार आपल्या देशामध्ये आहे. त्याच्यामुळे काय आहे की आपल्या इथली ही बहुतांश जनता, जे लोक आहेत ते दुःख, दारिद्र्य, गरिबीमध्ये दुःखी कष्टी जीवन जगतात आहे. तर त्यांना त्यांच्या ठिकाणी कामाची आसक्ती निर्माण होणं, कामाविषयी प्रेम निर्माण होणं आणि काम हे करण्याची आसक्ती कशामुळे निर्माण होते? तर रजोगुणामुळे होते. रजोगुण हा कामातून आहे, म्हणजे की कामामध्ये जीवाला हा उद्युक्त करत असतो कामासाठी, कर्म करण्यासाठी. तर त्यांना कर्म करण्यासाठी उद्युक्त होण्यासाठी त्यांच्या ठिकाणी रजोगुण निर्माण व्हावा, म्हणून मी त्यांना रजोगुणाचं महत्त्व समजावून सांगते आहे. म्हणजेच हे जे तमोगुणामध्ये दुःखपीडित जे लोक आहेत, जी जनता आहे, ती कर्म करण्यात रजोगुणाने त्यांच्या ठिकाणी कर्म करण्याची वृत्ती वाढेल. आणि रजोगुण वाढला की आपोआप हळूहळू मग ते सत्वगुणाकडे झुकतील. आणि सत्वगुणाकडे झुकले की ते ज्ञानाकडे, आणि ज्ञानातनं मग ते मोक्षाकडे जाण्याची त्यांची वाट ही मोकळी होईल. असा हा परस्परांशी संबंध स्वामीजींनी त्या शिष्याला समजावून सांगितलेला आहे. तर मग हे असे जे हा जो सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण आहे, तर अर्जुनाने पुन्हा भगवंताला प्रश्न विचारला की हे आपल्यामध्ये हे गुण जागृत झाले हे आपण कसं ओळखायचं? तर ते सुद्धा भगवंत समजावून सांगतात आहे, आणि माऊली ते आपल्याला छान समजावून सांगतात आहे. तर जेव्हा आपण रजोगुण आणि तमोगुण यांना जिंकतो तेव्हा आपल्या ठिकाणी सत्वगुण हा जागृत होतो. तर ह्या सत्वगुणाचं आपल्या ठिकाणी फलित झालेलं आहे. तर त्याची लक्षणं काय आहे? तर माऊलीने हे सुंदर शब्दामध्ये सांगितलेले आहे, सुंदर ओवीमध्ये सांगितलेलं आहे की सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी रावणी, सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी रावणी, साचत करचरणी होती डोळे. म्हणजे माऊली म्हणतात की जेव्हा तुमच्या ठिकाणी सत्वगुण हा जागृत होतो तेव्हा तुमच्या हातापायाला डोळे येतात. हातापायाला डोळे येतात म्हणजे काय की सत्कर्म कोणतं, दुष्कर्म कोणतं हे तुमची इंद्रिय हे बरोबर ओळखतात. त्यांना विचार करण्याची गरज नसते. जसं की राजहंसापुढे आपण दूध आणि पाणी ठेवलं तर तो त्यातलं दूध पिऊन घेतो आणि पाणी तसंच राहू देतो. तसंच ह्या इंद्रियांमध्ये विचार असल्यामुळे, कारण काय म्हणले, विवेक करी रावणी. आता विवेक आणि सारासार विचार रावणी करतो म्हणजे काय, सतत जागृत असतो. तो सतत जागृत असल्यामुळे दुष्कर्माकडे ही जो सत्वगुणी आहे तो सत्वगुण जात नाही, आणि नियमामध्ये राहून तो या सत्वगुणाची सेवा करत असतो. पुढे माऊली म्हणतात, न ऐकणे ते कानाची वाळी, न देखणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जीभची गा. म्हणजे जे ऐकण्यासारखं नाही आहे ते त्यांच्या कानावर पडलं तरी ते त्यांच्या हृदयापर्यंत जात नाही. तसंच जे बघण्यासारखं नाही आहे, डोळ्यांनी ते दृश्य दिसलं तरी पण त्यांचे डोळे त्या दृश्याचा आस्वाद घेत नाही, किंवा त्या दृश्याचा परिणाम त्यांच्या हृदयावर काही होत नाही. आणि जे बोलण्यासारखं नाही आहे ते त्यांची जीभ म्हणजे त्यांच्या मुखातून ते शब्द निघतच नाही.
असे गुण जेव्हा आपल्या ठिकाणी निर्माण होते तेव्हा सत्वगुण आपल्या ठिकाणी जागृत झालेला आहे असं आपल्याला जाणता येतं. या सत्वगुणामुळे काय होतं तर बुद्धी ही ज्ञानाने परिपूर्ण झालेली असते. सगळ्या शास्त्रांचं ज्ञान त्याच्या ठिकाणी हे प्राप्त झालेलं असतं. जसा सूर्यापुढे अंधार येत नाही तसा या सत्वगुणापुढे अविचार अविवेक हा येत नाही, दुष्कर्मही येत नाही आणि त्यांचं मन हे अंतर्मुख होतं, प्रवृत्ती मार्गाकडे मन जात नाही, असा हा सत्वगुण आहे. पण मग अर्जुनाने पुन्हा प्रश्न विचारलेला आहे की मग असा सत्वगुण कमवल्यावर जर जीवाला मरण आलं तर, कारण जीवाला हे मर्यादित आयुष्य आहे, मग त्याला पुन्हा पुढच्या जन्मी पहिलेपासून हा सत्वगुण आपल्या ठिकाणी निर्माण करावा लागेल का? सत्वगुण त्याच्या आपल्या ठिकाणी उत्पन्न करावा लागेल का, जोपासावा लागेल का? तर भगवंत म्हणतात की नाही. जेव्हा आपला हा जीवात्मा हा देह टाकून जातो तेव्हा आत्म्याबरोबरच हा सत्वगुण सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जातो आणि जेव्हा तो पुनर्जन्म घेतो तेव्हा तो अशाच ठिकाणी पुनर्जन्म घेतो की इथून त्याची पुढची सत्वगुणाची सत्वगुण जोपासण्याची प्रक्रिया ही पुढे समोर समोर जाईल आणि हा ज्ञान प्राप्त करून मोक्षापर्यंत जाण्यास याला मदत होईल. म्हणजे अशा धार्मिक ठिकाणी जिथे ज्ञानाची उपासना सतत होते अशा धार्मिक लोकांच्या घरीच हा सत्वगुणी जीव हा पुन्हा पुनर्जन्म घेतो. मग नंतर रजोगुणाचं कसं? रजोगुण आपल्या ठिकाणी फलित झाला हे कसं ओळखायचं? तर जेव्हा सत्वगुण आणि तमोगुण तुम्ही यांना जिंकता तेव्हा तुमच्या ठिकाणी रजोगुण हा जागृत झालेला असतो. तर रजोगुणाचं काय वैशिष्ट्य आहे की उन्हाळ्यामध्ये पहा वावटळ येते, ती काय करते की सगळ्या वस्तू एकत्र गोल गोल फिरवून जमा करते आणि आकाशात उंच उडवून घेऊन जाते. हे वावटळीचं वैशिष्ट्य आहे. तसंच हा रजोगुण जागृत झाला की याच्या मनामध्ये इतक्या इच्छा प्रबळ झालेल्या असतात की हा प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागतो. आपण बघितलेलंच आहे की तृष्णा, आसंग आणि काम यांनी ह्याच्या इच्छा इतक्या या प्रबळ असतात की याला कामी बनवतात, याला लोभी बनवतात, याला महत्वाकांक्षी बनवतात. तर परस्त्री काम इतका याच्या ठिकाणी वाढलेला असतो की परस्त्री दिसली की ती आपल्या उपभोगासाठी आहे इतका हा कामातूर झालेला असतो. तसंच महत्वाकांक्षी लोभी इतका असतो की त्याला भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी प्रत्येक गोष्ट मिळवण्याची आस त्याच्या ठिकाणी असते आणि ती कधीही त्याची इच्छा पूर्ण होत नाही. तो सतत कामामध्ये व्यग्र असतो आणि महत्वाकांक्षी असतो की केलेल्या कामाचं फळ मला मिळावं. याचं सगळं म्हणजे मी समाजासाठी जी सुखाची कामं करतो आहे, समाजाला पुढे नेण्यासाठी जी कामं करतो आहे त्याचं श्रेय मला मिळावं, असा त्याच्या मागे याचा काम करण्याच्या मागे हा हेतू, सहेतुक काम करण्यामागे हा रजोगुण पटाईत असतो. आणि हा इतका कामामध्ये व्यग्र असतो की सुख मिळवण्याच्या लालसेने हा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर केव्हा येऊन पोहोचतो हे यालाच कळत नाही आणि त्या सुखाचा उपभोग घेण्याच्या आधीच हा जीव टाकून निघून जातो, याचं निधन होतं. तर हा सुद्धा जेव्हा जीव हा रजोगुणी आत्म्याबरोबर हा रजोगुण सुद्धा आपल्यासोबत घेऊन जातो आणि जेव्हा याचा पुनर्जन्म होतो तेव्हा याचा पुनर्जन्म हा मनुष्य लोकातच होतो. कारण मनुष्य लोक हाच कर्म करण्यासाठी नावाजलेला आहे किंवा कर्म करायचं असेल तर आपल्याला मनुष्य लोकीच यावं लागतं. म्हणजे याचा जो पुनर्जन्म होतो तो या पृथ्वीवरच कर्मभूमीमध्येच होतो की ज्या ठिकाणी सतत कर्म केली जातात, तिथले लोकही कर्मामध्ये सतत व्यग्र असतात, त्या ठिकाणी याचा जन्म होतो. नंतर येतो तमोगुण. तर तमोगुण आपण बघितलेला आहे, तमोगुण म्हणजे मूर्तिमंत अज्ञानच आहे. तसंच अविवेक, अविचार यांनी परिपूर्ण आहे. लोभ, मोह, आळस, निद्रा. बुद्धी इतकी कठीण आहे की ती काठिण्यामुळे दगडालाही मागे टाकते. तसंच आळस आणि निद्रा इतकं भरलेलं आहे की कुठलंही काम करण्याची याच्या ठिकाणी इच्छा नसते. दुःखपूर्ण जीवन जगत असतो, अगदी ज्ञानहीन योनी मध्ये जगत असतो. त्याच्यामुळे दुःखी सतत आणि आळस निद्राने व्यापलेला असतो. तसंच माजूरपणा इतका असतो की चांगल्या लोकांमध्ये हा राहू शकत नाही. जसं घुबडाला अंधाऱ्या
रात्री अंधारामध्ये स्पष्ट दिसतं, तसं ह्या तमोगुणी माणसाला कितीही चांगल्या लोकांमध्ये ठेवलं तरी याची ओढ ही वाईट कर्म करण्याकडे असते. हा स्वतःला, त्याच्या ठिकाणी गुण नसतात असं नाही आहे, पण त्या गुणांचा उपभोग करून हा सुधारण्याचा प्रयत्न करत नाही आणि दुःखी जीवन हा जगत असतो. तर माऊलींनी याचं वर्णन सुद्धा इतकं चांगलं केलेलं आहे, म्हणजे की हा तमोगुणी कसा असतो, आपल्यामध्ये तमोगुण जागृत झालेला आहे हे कसं. तर मदिरा न घेता डुले, सन्निपाते विना बरळे. म्हणजे याचं वागणं कसं असतं की जसा मदिरा घेतलेला, मद्यधुंद झालेला मनुष्य कसा वेडा वाकडा चालतो, त्याला काही चालण्याचं भान नसतं, तसा हा काही बरळत असतो. बुद्धिहीन असल्यामुळे बोलण्याचं तारतम्य नसतं, तसंच वागण्यातही तारतम्य नसतं. सन्निपाते विनम्र, काय बोलतो त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. मद्यपी माणसाचं आपण बोलणं कधी समजून घेऊ शकतो का? कितीही लक्ष देऊन तुम्ही आहे का, तुम्हाला कळत नाही. असा हा तमोगुणी मनुष्य वायफळ बडबड करत असतो. आणि निष्प्रेमेची फुले, म्हणजे त्याला असं वाटतं की लोक मला हसतात आहे, म्हणजे माझं कौतुक करतात आहे, माझ्यावर यांचं प्रेम आहे, आणि मग तो वेडगळ्यासारखं आपली कृती करायला लागला. असा हा तमोगुण आहे. तर जेव्हा हा तमो ज्ञानहीन योनीत जन्म घेतो, जेव्हा हा मृत्यू पावतो, तेव्हा हा ज्ञानहीन योनीमध्ये जन्म घेतो. ज्ञानहीन योनी म्हणजे कोणती? की पशु पक्षी, किडे, झाड, दगड, पर्वत, की जे वर्षानुवर्षे ज्यांना सद्गुणाशी ज्ञानाशी काही देणं घेणं नाही आहे, पडले आहे, चालताय आयुष्य चालतं आहे, मरण आलं की निघून जायचं, असं हे जे जीवन आहे हे तमोगुणाच्या वाट्याला येतं. तर असं हे जीवन, सत्व रज तम हे जे गुण आहेत हे जीवाला स्वर्ग मृत्यू पाताळ यांच्या गुणांकडे नेणारे आहे. जर तुम्ही सत्वगुण तुमच्या ठिकाणी जागृत झाला असेल तर तुम्ही स्वर्गप्राप्तीकडे तिथे जाल. जर तुमच्याकडे रजोगुण हा जर जागृत झालेला असेल, त्याची लक्षणं तुमच्या ठिकाणी असा, तर तुम्ही सतत कर्मामध्ये लिप्त राहाल. आणि तमोगुण जर असेल तर तुम्ही नरकामध्ये, दुःखामध्ये सतत पिडलेले असाल, मूढ योनीमध्ये तुम्ही सतत जन्म घ्याल. असं हे गुणांचं पूर्ण वर्णन भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे. आणि माऊलींनी ते निरनिराळ्या ओव्यातनं इतकं सुंदरपणे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे की हे गुण कसे आहेत. मग पुढे अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण आहे की मग हे जे गुण आहेत, तर मग हा ज्ञानी भक्त कसा असतो, तो गुणातीत कसा होतो. तर ते सुद्धा भगवंतांनी समजावून सांगितलेलं आहे. माऊलींच्या मुखातनं भगवंतच बोलतात आहे. तर मग आता गुणातीत भक्त कसा असतो ते सांगितलेलं आहे. तर भक्ताचं वर्णन करत असताना भगवंतांनी अर्जुनाला भक्त हे 4 प्रकारचे समजावून सांगितलेले आहेत. तर कोणते ते? तर आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी भक्त, असे 4 भक्तांचे प्रकार आहेत. तर हे 4ही भक्त कसे चांगले आहेत, थोर आहेत. पण त्यातल्या त्यात भगवंत म्हणतात की हा ज्ञानी भक्त आहे, हा माझा विशेष आवडता आहे, जणू काही तो माझा आत्माच आहे. का बरं? कारण तो समाहित चित्त असतो, म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी समान भावना ठेवून राहणारा असतो. आणि तसंच सर्वांना उत्तम गती देणारा जो मी आहे तो माझ्याशी एकनिष्ठ असतो, असा हा ज्ञानी भक्त असतो. कारण की सूक्ष्म देह आणि ह्या त्रिगुणांची गुंतागुंत यामध्ये हा जीवात्मा इतका लिप्त झालेला असतो. पण हा ज्ञानी भक्त ज्ञानाच्या जोरावर या गुणांपासून माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. माझी अशी ज्ञानपर भक्ती तो करतो. म्हणून भगवंत म्हणतात की ज्ञानी भक्त हा ज्ञानपर भक्तीचं आचरण करतो. तो जन्मभर ज्ञानोपासना करतो, सात्विकतेने राहतो आणि पुण्यकर्म करण्यामध्येच तो व्यग्र असतो. आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्याला गुणांचं मिथ्यत्व तो जाणतो. जसं झोपेतल्या माणसाला उठवलं तर त्याला झोपेतनं उठलं की आपल्याला स्वप्नही खोटी वाटतात, किंवा एखादा नट असतो तो निरनिराळ्या प्रकारचे अभिनय करतो, पण तो प्रत्यक्षात काय आहे हे त्याला तो जाणून असतो. तसं हे गुण हे जे आत्मज्ञानामुळे
या ज्ञानीभक्ताला या गुणांचं मिथ्यात्व माहिती असतं, ते याच्यावर ज्ञानीभक्तावर आपला प्रभाव पाडू शकत नाही. त्या आत्मज्ञानामुळे या ज्ञानीभक्ताचं काय होतं तर देहाचा अहंकार कमी होतो आणि स्वस्वरूपाची जाणीव ही अधिक होते त्याला, की मी काय आहे, मी कोण आहे. आपण केवळ साक्षीभूत आहोत हे तो जाणतो या आत्मज्ञानामुळे. तर माऊली हे आणखीन छान उदाहरण देऊन समजावून सांगतात आहे, की माऊली म्हणतात की नक्षत्रांचा लोप होणं, तसंच सूर्यविकासी कमळ उमलणं, अंधाराचा नाश होणं, हे कशामुळे होतं? हे एका सूर्योदयामुळे होतं. पण सूर्याला हे माहिती असतं का? नाही, तो केवळ साक्षीभूत असतो. तसंच की हे जे गुण आहेत, देह आणि इंद्रियांपासून जी कर्म केली जातात ती गुणांपासून केली जातात, हे तो ज्ञानी भक्त जाणून असतो. त्याच्यामुळे हे जे गुण आहे, हे गुण त्याच्या शरीरामध्ये कितीही धुमाकूळ घालत असले तरी तो त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. इतका तो आत्मस्वरूपी स्थिर असतो. कारण की त्याचं चालणं, बोलणं, वागणं हे विवेकपूर्ण असतो. तर माऊली म्हणतात की जसा साप आपल्या अंगावरची काठ टाकतो आणि बिळामध्ये निघून जातो, तो याचा विचार करतो का की या कातेचं काय होईल? तो विचार करत नाही. तसंच आत्मज्ञानामुळे हा जो ज्ञानी पुरुष आहे त्याचं देहधर्माविषयी झालेलं असतं, की जन्म, मृत्यू, म्हातारपण यांचा संबंध देहाशी आहे, आत्म्याशी नाही, हे तो पुरेपूर जाणून असतो. तर असा हा जो ज्ञानी भक्त आहे तो आत्मज्ञानाने परिपूर्ण असतो, स्वस्वरूपी तो स्थिर असतो. तर मग हा असा जो ज्ञानी भक्त आहे तो आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये 5दा भेटतो. 5दा वर्णन आलेलं आहे या ज्ञानी भक्ताचं. तर सर्वप्रथम तो आपल्याला 2ऱ्या अध्यायामध्ये भेटतो स्थितप्रज्ञाच्या रूपाने, 5व्या अध्यायामध्ये भेटतो जीवनमुक्ताच्या रूपाने, 6व्या अध्यायामध्ये भेटतो तो योगयुक्त जीवन जगणारा, 12व्या अध्यायामध्ये ज्ञानी भक्ताच्या रूपाने भेटतो आणि 14व्या अध्यायामध्ये तो गुणातीत झालेला आपल्याला भेटतो. तर सगळ्या भक्तांनी, म्हणजे जे भक्ती मार्गाने निघालेले आहेत त्यांनी गुणातीत होऊन मोक्ष प्राप्त करून घ्यावा, हे भगवंताला यातून सांगायचं आहे. म्हणून गुणातीत भक्ताचा आदर्श सगळ्यांसमोर ठेवायचा हा या अध्यायाचा मुख्य उद्देश आहे. तर असे हा 5दा आपल्याला ज्ञानी भक्त भेटतो. तर मग हा ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी कुठले गुण असतात की त्याच्यामुळे तो हा असा ज्ञानी भक्त गुणातीत होऊ शकतो, तर ते सुद्धा माऊली छान समजावून सांगतात आहे. कारण की हा ज्ञानी भक्त जरी असला तरी देह आहे, आणि देह आहे म्हणजे त्याच्यातही सत्व, रजतम हे गुण आहे. पण त्याचं वागणं बोलणं कसं असतं तर ते माऊली समजावून सांगतात आहे की हे 3ही गुण त्याच्या ठिकाणी असले तरी त्या गुणांबद्दल त्याच्या ठिकाणी आसक्ती नसते. तसंच तो त्या गुणांचा तिरस्कारही करत नाही. आपल्या हातून कर्म झाली म्हणून तो त्या कर्माचा अभिमानही बाळगत नाही, आणि कर्म राहिली म्हणून त्याचं दुःखही करत नाही. तो ज्ञानाने परिपूर्ण असतो, अंतर्बाह्य शुद्ध असतो. जसं सूर्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ याची कालगणना काहीच नसते, तो तटस्थ असतो, तसा हा ज्ञानी भक्त आहे, हा तटस्थ असतो. तसंच तो उदासीन असतो. उदासीन असतो म्हणजे दुःखी असतो का? नाही, तर तो सुख आणि दुःखाकडे समानतेने बघतो. उदासीनता याला म्हटलेली आहे की तो सुख मिळालं तरी त्याला काही वाटत नाही, दुःख मिळालं झालं तरी त्याचं काही वाटत नाही, म्हणून त्याला उदासीन म्हटलेलं आहे. तसंच तो मौन असतो. मौन असतो म्हणजे वाणीचं नियमन करणारा असतो, की ज्याप्रमाणे सूर्यामुळे जगाचे व्यवहार चालतात तसेच आत्म्याच्या सत्तेने या गुणांचे व्यवहार चालतात. हे गुणकर्म करतात याची त्याला पूर्णपणे जाणीव असते, हे तो जाणून असतो. त्याच्यामुळे तो कसा असतो तर तो स्वस्वरूपी स्थिर असतो. या आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे तो स्थिर असतो, आत्मस्वरूपी, आणि समानतेने वागत असतो. तर समानतेने वागत असतो म्हणजे तो कसा असतो तर शत्रू, मित्र, प्रिय, अप्रिय, सुख, दुःख, पाप, पुण्य याकडे तो समानतेने बघतो.
दगड, धोंडा, सोनं, रत्न याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये एकसारखीच भावना असते. त्याच्या मनामध्ये लोभ हा नसतोच. जसं आपल्याला सांगता येईल की वस्त्र असतं. वस्त्रामध्ये कसं असतं की आत बाहेर तंतूच असतात. तसंच याच्या ज्ञानीभक्ताच्या या जीवनामध्ये सुख आणि दुःख, पाप पुण्य, चांगली कर्म वाईट कर्म ही सारखीच असतात. त्याचा परिणाम त्याच्या वागण्यावर, त्याच्या याच्या कर्मावर होत नाही. असं का बरं होतं? कारण की माऊली ते छान समजावून सांगतात आहे की जसं मळणी आपण करतो धान्याची, तेव्हा आपण काय करतो की कणसांपासून दाणे वेगळे करतो. त्याप्रमाणे या ज्ञानी भक्तांनी आपल्या देहापासून देहासक्ती ही दूर केलेली असते. त्यामुळे तो तटस्थतेने ह्या सुखदुःखाकडे बघू शकतो. म्हणून अशी ही अवस्था त्याला यामुळे प्राप्त होते. तर असा हा जो ज्ञानी पुरुष आहे, ज्ञानी भक्त जो आहे, तो कुठल्याही कर्माने लिप्त होत नाही. कामासक्ती त्याच्या ठिकाणी नसते. तो कुठलीही कर्म आपणहून निर्माण करत नाही. प्रपंचाविषयी तो अनभिज्ञ असतो. प्रपंचाविषयी त्याला आवड नसते, आसक्ती नसते. प्रवृत्ती मार्गाकडे तो जात नाही. तसंच कर्मफळाविषयी सुद्धा त्याच्या मनामध्ये कुठलीही आशा नसते. म्हणजे कर्मफळ भोगण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी नसतेच. त्याच्यामुळे त्यांनी केलेली कर्मफळं ही जळून जातात आणि कर्मफळं जळून गेली की पुनर्जन्म घेण्याचा प्रश्नच येत नाही. असा हा निरासक्त होतो. तसंच या लोकी कुठले भोग भोगायचे, या संसारामध्ये कुठले भोग भोगायचे, स्वर्गलोकामध्ये कुठले भोग भोगायचे याविषयी सुद्धा तो अनभिज्ञ असतो किंवा त्याच्या मनामध्ये याचीही इच्छा नसते. कारण आत्मज्ञान आणि प्रारब्ध हे त्यांनी वेगळं मानलेलं असतं. तर माऊली हे छान उदाहरण देऊन समजावून सांगतात आहे. माऊलींची इतकी सुंदर ओवी आहे. माऊली म्हणतात, जो अमृताते ठेवी तो जैसा कांजी न सेवी, तैसा न भोगी रिद्धी सिद्धी. म्हणजे इहलोकीचे भोग आणि स्वर्गलोकीचे सुख भोगण्यासाठी हा किती म्हणजे अनभिज्ञ असतो, किती अलिप्त असतो, याचं वर्णन करताना माऊली समजावून सांगतात की जसं ज्यांनी अमृत प्राशन केलेलं आहे, अमृताची चव ज्यांनी चाखलेली आहे, तो कांजी पिईल का? कांजी म्हणजे काय? तो पेज, पांचट अशी पेज. तर ज्यांनी अमृताची चव घेतलेली आहे तो पांचट पेज पिईल का? कधीच पिणार नाही. तो त्याला प्यावीशी वाटणार नाही. तसंच ज्यांनी आत्मज्ञानाचं सुख प्राप्त केलेलं आहे, तो या भौतिक सुख, या जगातलं भौतिक सुख, स्वर्ग सुख, रिद्धी सिद्धींचं सुख याविषयी त्याला काय आसक्ती राहणार आहे? त्याला ते सुख नकोच आहे. तर जो अमृताच्या गोडीला नावं ठेवण्याचं सामर्थ्य आपल्या ठिकाणी ठेवतो, असा हा आत्मज्ञानी पुरुष रिद्धी सिद्धींना सुद्धा जुमानत नाही, स्वर्ग सुखाला सुद्धा जमानत नाही. तर तो प्रारब्ध आणि आत्मज्ञान यांना वेगळं वेगळं समजतो आणि प्रारब्धानुसार जे भोग भोगायचे आहे तो भोगतो आणि आपला कर्मभोग हा भोगून निघून जातो. असा हा आत्मज्ञानी पुरुष, ज्ञानी भक्त आत्मज्ञान आपल्या ठिकाणी जोपासून ठेवतो, म्हणून हा सर्वश्रेष्ठ ठरतो. तर मग हा जो अर्जुन पुन्हा भगवंताला प्रश्न विचारतोय की मग हा असा ज्ञानी भक्त जो आहे, तर मग हा अशी कोणती भक्ती करतो की ज्याच्यामुळे हा गुणांना आपल्या ताब्यात ठेवतो? प्रश्न पडलेला आहे अर्जुनाला आणि अर्जुनाबरोबर आपल्यालाही प्रश्न पडलेला आहे की असं अशी कुठली गोष्ट आहे की ज्यांनी जे गुण ताब्यात ठेवणं कठीण आहे, जिंकणं त्यांना फार कठीण आहे, त्यांना हा सहजपणे जिंकतो. तर भगवंत हे समजावून सांगतात आहे की जो अभेद बुद्धीने माझी भक्ती करतो तो या गुणांना सहज जिंकून जातो. तर अभेद बुद्धीने भक्ती करतो म्हणजे जो ईश्वराशी एकनिष्ठ असतो, जो आपलं मन बुद्धी शरीर एका ईश्वराशिवाय कुठेही गुंतू देत नाही आणि तो जो अशी भक्ती करतो त्या भक्तीला अव्यभिचारी भक्ती म्हटलेलं आहे. आणि असा जो भक्त अव्यभिचारी भक्ती करतो तोच या गुणांना जिंकतो. तर हा अव्यभिचारी भक्ती कशी करतो? कारण तो या मला भगवंताला या विश्वरूपामध्ये
प्रत्येक कणाकणामध्ये बघतो. म्हणजे हे विश्व माझ्यापासून वेगळं नाही ही जाणीव त्याच्या ठिकाणी असते. हे विश्व म्हणजे माझाच विलास आहे हे ज्याच्या मनाने जाणलेलं असतं. मीच या विश्वरूपाने सगळीकडे नटलेलो आहे. त्याच्यामुळे या सृष्टीतील अणुरेणूपासून स्थूल, जड, चेतन ज्या ज्या म्हणून काही ज्या वस्तू आहेत त्यामध्ये माझं वास्तव्य आहे. मीच माझा हा विलास आहे हे तो जाणून असतो. पुरुष सूक्तामधलं जे आहे सूक्त की तत्तिष्ठ दशांगुलम म्हणजे तो परमात्मा, ते परब्रह्म या सृष्टीला व्यापून 10 बोटं उरलेलंच आहे याची प्रचिती ज्याला आलेली असते, तो जो मला माझ्याच ठिकाणी एकचित्ताने भक्ती करतो, अभेदपणाने मला बघतो, तोच या गुणांना जिंकून जातो. आणि जो मला आणि या विश्वाला वेगळं समजतो, तो जी भक्ती करतो त्याला व्यभिचारी भक्ती म्हटलेली आहे. आणि व्यभिचारी भक्ती ही माझ्यापर्यंत कधीही पोहोचत नाही. ती या संसारामध्येच जीवाला टिकवून ठेवते. असं भगवंतांनी अर्जुनाला अव्यभिचारी भक्तीने गुणांना कसं जिंकता येईल हे समजावून सांगितलेलं आहे. कारण अर्जुनाच्या मनामध्ये क्षणिक का होईना भ्रम झालेला आहे, निर्माण झालेला आहे, मोह झालेला आहे की हे कुरुक्षेत्रावरचं युद्ध आहे, कुरुक्षेत्रावरचं रणांगण, त्यात लढणारे योद्धे, त्यात होणारा रक्तपात, आपल्याच लोकांना मारण्याचा लोकांचा वध करण्याचा येणारा प्रसंग, तसं जय पराजय ह्यांनी अर्जुनाचं मन हे भ्रमिष्ठासारखं झालेलं आहे. त्याच्या ठिकाणी भ्रम निर्माण झालेला आहे. करू की नको, मी त्यांनी युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण भगवंतांनी त्याच्या मनातला हा भ्रम दूर करण्यासाठी, हा मोह दूर करण्यासाठी त्याला या सगळीकडे अभेदपणाने बघण्याची ज्ञानदृष्टी दिलेली आहे की तू या अभेदपणाने या युद्धाकडे बघ. कारण तुझा सगळ्यात महत्त्वाचा जो हे आहे तो की तुझं धर्मपालन करणं हा महत्त्वाचा धर्म आहे. त्या धर्माचं पालन तू कर. कारण की तू निमित्त मात्र आहे. जे करणार आहे ते मी करणार आहे. तुझा कर्मफळाशी काहीही तुझा संबंध नाही. कर्म करणं एवढंच तुझ्या हाती आहे. तर तू याकडे अभेद बुद्धीने बघ म्हणजे तू कर्म करण्यास उद्युक्त होशील आणि ते कर्म करण्यास तुला कुठलाही कमीपणा वाटणार नाही, कुठलंही दुःख होणार नाही. अशी ही ज्ञानदृष्टी भगवंतांनी अर्जुनाला या गुणातीत भक्त कसा असतो यातनं समजावून सांगितलेली आहे. तर ही गुणातीत भक्ती, अव्यभिचारी भक्ती समजावून सांगत असताना भगवंतांनी अर्जुनाला परब्रह्म काय आहे हे सुद्धा समजावून सांगितलेलं आहे की परब्रह्म कसं आहे. तर ते माऊली सुद्धा आपल्याला इतकं छान समजावून सांगतात की देव आणि भक्त हे एकच कसे आहेत, परब्रह्म हे एकच कसं आहे. तर माऊली म्हणतात की जसं एखादा मिठाचा खडा आपण समुद्राच्या पाण्यात टाकला तर तो काही वेळाने विरघळतो आणि विरघळला की विरघळणे ही क्रिया नाहीशी होते. तसंच एखाद्या वाळलेल्या गवताला जर आपण आग लागली आणि ते गवत संपलं की आग सुद्धा विझून जाते. तसंच माऊली म्हणतात की देव आणि भक्त यांच्यामधला भेद नाही, ज्ञानाने भेद नाहीसा झाला की देव आणि भक्त ही एकच होतात. आणि देव आणि भक्त, कारण की देव काय असतो, देव हा मायेच्या पलीकडे असतो आणि भक्त हा मायेच्या अलीकडे असतो. तर या दोघांमधील ज्ञानाने हा मायेचा भेद नाहीसा केला की देव आणि भक्त हे यांच्यामध्ये ऐक्य साधलं जातं. आणि देव आणि भक्तातलं जे ऐक्य आहे त्या ऐक्यालाच ब्रह्मत्व असं म्हटलेलं आहे. की जेव्हा हा भेद, हे ऐक्य केव्हा हे होतं, निर्माण होतं भक्ताच्या ठिकाणी की जेव्हा तो अभेद बुद्धीने माझी उपासना करतो, तेव्हा तो भक्त ज्ञानमार्गावरून चालत माझ्याकडे येतो आणि ब्रह्मत्व प्राप्त करतो. आणि असा ज्ञानमार्गावरनं चालत आलेला ज्ञानी भक्त जेव्हा माझ्याकडे येतो, माझ्याशी एकरूप होतो, तेव्हा त्याला मी माझ्या डोक्यावर मुकुटाप्रमाणे धारण करतो. यालाच सायुज्य मुक्ती म्हटलेलं आहे. आणि चौथा पुरुषार्थ जो मोक्ष जो म्हणतात तो हाच मोक्ष आहे असं भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे मोक्ष प्राप्तीच्या पायऱ्या भगवंतांनी
अर्जुनाला हळूहळू समजावून सांगितलेले आहे. तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात की मी आणि माझा भक्त हे वेगळे नाही, एकच आहोत. तर आता भगवंताच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की मी तर अर्जुनाला हे समजावून सांगितलेलं आहे की ब्रह्म काय आहे, मी काय आहे, पण माझ्याविषयी अर्जुनाच्या मनात आता प्रश्न निर्माण झालेला आहे की मी जो कृष्ण म्हणून आहे तर मी हा खरंच देव आहे का, मीच परब्रह्म आहे का, मीच ईश्वर आहे का, मी तर गुरु आहे. मग आता हा अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणार आहे आणि अर्जुनाच्या पंक्तीला जे आपण सगळे बसलेलो आहोत त्यांच्याही मनामध्ये हा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि आपण बघतो की अजूनही असं विचारलं जातं की का हो देव आणि गुरु यांच्यामध्ये आधी कोणाची पूजा करायची, देवाची करायची की गुरुची करायची, गुरु मोठा की देव मोठा, हे प्रश्न अजूनही विचारले जातात आणि त्याचं उत्तर देताना अजूनही बहुतेकांची तारांबळही उठते, आपण बघतोय. तर भगवंत म्हणतात की आता ह्या अर्जुनाच्या मनामध्ये हा जो प्रश्न निर्माण झालेला असेल, शंका ही जी निर्माण झाली असेल ती निवारण पण केली पाहिजे. म्हणून या अध्यायाच्या शेवटी जाता जाता भगवंत अर्जुनाची ही शंका पण दूर करतात. तर भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे जे परब्रह्म जे म्हटलेलं आहे, जे परब्रह्म आहे, ज्ञेय आहे, ते कसं आहे, ते अमृतमय आहे, शाश्वत आहे. तसंच जे स्वयंप्रकाशी आहे, जे अपरिच्छिन्न आहे, अविकारी आहे, तसंच ते धर्मरूप आहे, सुखस्वरूप आहे आणि अद्वितीय आहे. असं हे परब्रह्म म्हणजे मीच आहे. तू याबद्दल कुठलीही शंका घेऊ नकोस. म्हणजे आज मी श्रीकृष्णाच्या रूपाने जो तुझ्या समरूप आहे तेच परब्रह्म आहे. म्हणजे साक्षात परब्रह्माने आपलं स्वरूप इथे स्पष्ट केलेलं आहे. कारण की भगवंत म्हणतात आहे की अज्ञानाचा नाश करून ज्ञान ज्या स्वरूपी लय पावतं, हे सिद्धांताने ठरलेलं जे आहे ठिकाण ते म्हणजे मी आहे. त्याच्यामुळे तू मनात कुठलीही शंका आणू नको. जे परब्रह्म ज्याला म्हणतात ते मीच आहे. अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला हे प्रकृतीचे हे गुण जीवात्म्याला कसे बांधतात आणि या गुणांपासून गुणातीत भक्त कसा होतो ज्ञानी भक्त, आणि तो ज्ञानी भक्त अव्यभिचारी भक्तीने मोक्ष कसा प्राप्त करून घेतो, आणि तो मोक्ष प्राप्त करून घेतो तेव्हा ते परब्रह्माचं स्वरूप काय आहे हे सगळं सुंदरपणे अर्जुनाला सविस्तर समजावून सांगितलेलं आहे. अर्जुन ज्ञानी भक्त असल्यामुळे भगवंतांनी 27 श्लोकामध्ये सरळ सरळ समजावून सांगितलेलं आहे. पण माऊलींसमोरचे जे अर्जुन आहेत त्यांना पूर्णपणे हे समजून जावं याच्यासाठी माऊलींनी हे 415 ओव्यांमध्ये इतकं सुरेख आणि सविस्तर समजावून सांगितलेलं आहे की त्या ज्ञानेश्वरीमधनं हा अध्याय समजून घेत असताना प्रत्येक जीव हा मोक्षापर्यंत सहज पोहोचण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी बाणवू शकतो. हे या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून हा 13वा आणि 14वा अध्याय मला खूप महत्त्वाचा वाटतो की ज्या अध्यात्मशास्त्राचं मूळ ज्याच्या भोवती फिरत आहे तो 13वा आणि 14वा अध्याय या ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये खूप महत्त्वाचा आहे. तो जर का आपल्याला समजला तर आपली मोक्षाच्या दृष्टीने होणारी वाटचाल ही सुखकारक होईल. भगवंतांनी वाट आपल्याला दाखवून दिलेली आहे, अर्जुनाला वाट दाखवून दिलेली आहे मोक्षाची, पण ज्ञानेश्वर माऊलींनी ही जी वाट आहे, हा जो मार्ग आहे हा प्रशस्त केलेला आहे, हा राजमार्ग म्हणून प्रशस्त केलेला आहे. आणि या राजमार्गावरून जो भक्त ज्ञानी होण्यासाठी ज्ञानाच्या मार्गावरून चालण्यासाठी प्रवृत्त होईल त्याला माऊली आपलं बोट धरून मोक्षापर्यंत नेण्यासाठी सदैव तयार आहेत. हे या अध्यायातून ज्ञानेश्वर माऊलींनी समजावून सांगितलेलं आहे. तेव्हा प्रत्येकाने हा प्रयत्न करावा असं मला वाटतं. तर असं हे 14व्या अध्यायाचा गुणातीत विभाग योग हा जर आपण असा समजावून घेतला, माझ्या अल्पबुद्धीने मला जो जसा समजला तसा मी तो तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. मला कल्पना आहे की तुमच्या हृदयामध्ये माऊली, हृदयस्थ असलेल्या माऊली हे ऐकतात आहेत. तर त्या माऊलींसमोर सुद्धा सांगण्याचं धाडस आज मी करते आहे.
कारण माऊलींची कृपा ही माझ्यावर सदोतीत असावी अशी माझी सतत इच्छा असते आणि मी त्यांच्या कृपेची मागणीही त्यांच्याकडे सतत करत असते. तेव्हा मी आजचं आहे जे निरूपण आहे ते माऊलींच्या चरणी आणि तुम्हा श्रोत्यांच्या चरणी अर्पण करते आणि हे माझं निरूपण संपवते. ज्ञानेश्वर महाराज की जय.